नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला विशेष असं महत्त्व आहे। प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा किंवा उपाय आपण आतापर्यंत करत आलेलो आहोत। त्यानुसार व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला शेअर केले आहे। आता नवरात्रीची सांगता होण्याची वेळ आलेली आहे। त्यामध्ये नवरात्रीचे जे शेवटचे 3 दिवस असतात ते अतिशय महत्त्वाचे असतात। जसं की सप्तमीला पूर्णाचे दिवे लावले जातात किंवा पिठाचे दिवे लावण्याची सुद्धा पद्धत आहे। देवीला फुलोरा किंवा कडकण्या सुद्धा अर्पण केल्या जातात। तर फुलोरा काही ठिकाणी अष्टमीला, काही ठिकाणी नवमीला, तर काही ठिकाणी सप्तमीला सुद्धा अर्पण केला जातो। सप्तमीचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला कालच शेअर केलेला आहे। आणि अष्टमी तिथीला दुर्गा सप्तशती पारायणाची सांगता असते। त्याचबरोबर कन्यापूजन सुद्धा केलं जातं। महागौरी रूपातली आपल्याला आपल्या कुलदेवीची पूजा करायची असते। तर त्या दिवशी आपल्या घरामध्ये होम हवन म्हणजेच यज्ञ होणं खूप आवश्यक आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि सोप्या मंत्रांसह होम हवन कसं करायचं हे दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम महागौरी देवे नमः। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। नवरात्रीमध्ये शक्यतो 8व्या माळेला म्हणजेच अष्टमीला देवीच्या नावाने यज्ञ करण्याची पद्धत आहे। यालाच आपण होम हवन सुद्धा म्हणतो। बऱ्याचशा घरी त्याचबरोबर देवींच्या मंदिरांमध्ये सुद्धा या दिवशी होम हवन केलं जातं। तुम्ही घटस्थापना केली असेल किंवा नसेल, ज्यांच्या घरी घटस्थापना होते ते तर देवीची सेवा करतातच। ज्यांच्या घरी होत नाही ते सुद्धा नवरात्रीच्या काळामध्ये आपल्या कुलदेवीची अगदी मनोभावे सेवा करत असतात। त्यामुळे तुमची इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा अष्टमीला तुमच्या घरी होम हवन नक्की करू शकता। याचे तुम्हाला खूप चांगले फायदे होतील। ज्यांना अष्टमीला करायला जमणार नाही त्यांनी नवमीला होम केला तरी सुद्धा चालेल। म्हणूनच नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा नवमीला होम करण्याच्या अगोदर तुमच्या घराची चांगल्या प्रकारे स्वच्छता करून घ्या। म्हणजेच काय, रोजच्या प्रमाणे व्यवस्थितपणे झाडझूड करून घ्या। त्याचबरोबर फरशी असेल तर तुम्ही ती पुसून सुद्धा घेऊ शकता। तुमच्या घरामध्ये कुणाला मासिक धर्म असेल आणि तुम्हाला अष्टमीच्या दिवशी होम हवन करायचं असेल तर पूजेचं पावित्र्य व्यवस्थितपणे राखलं जावं, पवित्रता पूजेमध्ये राखली जावी। यासाठी म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडू शकता। गोमूत्र शिंपडलं तरी सुद्धा चालेल। हवन करण्यासाठी आपल्याला हवनकुंडाची सुद्धा गरज पडते। जसं पूर्वीच्या काळी विटा रचून त्यावर मातीने किंवा शेणाने सारवून मग ते हवनकुंड तयार केलं जायचं, त्यामध्ये यज्ञ केला जायचा। पण तेवढा वेळ आपल्याकडे आता नाही। तर मग बाजारामध्ये किंवा पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे आपल्याला पत्र्याचं किंवा तांब्याचं हवनकुंड सहज मिळून जातं। तुम्ही तिथूनही आणू शकता। तुमच्याकडे पहिल्यापासूनच असेल तर तेच वापरलं तरी सुद्धा चालेल। आणि तुम्हाला जर हे हवनकुंड विकत आणणं शक्य नसेल तर मग घरी तुमच्या मातीचं एखादं भांडं असेल, खोलगट भांडं, आणि तुम्हाला जर समजलं की यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे होम करता येईल तर तेच भांडं स्वच्छ करून तुम्ही त्यामध्ये होम केला तरी सुद्धा चालेल। किंवा मग तुमच्याकडे पत्र्याचं जे घमेलं किंवा टब आपण ज्याला म्हणतो तर ते सुद्धा स्वच्छ करून तुम्हाला त्यामध्ये होम हवन करता येईल। जाड अशी पितळेची परात किंवा तांब्याची परात, तांब्याचं मोठं ताट तुमच्याकडे असेल थोडंसं खोलगट, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला होम हवन करता येईल। पर्याय मी तुम्हाला भरपूर सुचवले। आता यामध्ये तुम्हाला जे सोयीस्कर होईल ते भांडं तुम्ही यज्ञासाठी वापरू शकता। यज्ञ करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला समिधांची गरज पडते। समिधा म्हणजे काय, तर 5 प्रकारच्या झाडांची छोटी छोटी लाकडं आपल्याला पूजेसाठी तयार करून दिलेली असतात। तर तुम्हाला ती मिळाली तर तुम्ही तीही घेऊ शकता किंवा कोणत्याही एका प्रकारच्या झाडाच्या समिधा मिळाल्या, आंब्याच्या मिळाल्या तर त्याही तुम्ही वापरू शकता। तुमच्या घरीच आंब्याचं झाड असेल, त्याची काही वाळलेली लाकडं किंवा फांद्या असतील तर त्याची तुम्ही 5 किंवा मग 5च्या संख्येत 10, 15, 25 अशा समिधासुद्धा तुम्ही घरी वापरू शकता। म्हणजे घरच्या घरी जर झाड असेल तर, किंवा मग विकत आणल्यात तरीसुद्धा चालेल। पण आंब्याच्या समिधा ज्या आहेत त्या अगदी सहजपणे मिळून जातात। किंवा मग जिथे आपल्याला पूजेचं साहित्य मिळतं तिथे तर डायरेक्ट तुम्हाला समिधांचं पॅकेट मिळेल, जसं मी तुम्हाला व्हिडिओत दाखवत आहे। त्याचबरोबर हवन सामग्री, यामध्ये वेगवेगळ्या औषधी झाडांची पानं असतात, फुलांच्या पाकळ्या असतात। आता समजा तुम्ही नवरात्रीमध्ये किंवा इतर वेळासुद्धा देवपूजा करतात तर त्या फुलांचं काय करावं हा प्रश्न तुम्हाला नेहमीच पडतो। पण होम हवन जे आहे ते वर्षभरातून आपण बऱ्याच साऱ्या वेळी करत असतो। नवरात्रीच नाहीच तर
पितृपक्ष असेल किंवा पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, ज्यांना वाटेल की आपण दररोज करावा तर ते सुद्धा अगदी छोट्या स्वरूपात करू शकता। तर ही फुलं जर तुम्ही व्यवस्थित सुकवून वाळवून ठेवली तर याचा वापर तुम्हाला होम हवन करण्यासाठी सुद्धा करता येईल। तर अशा पद्धतीने या हवन सामग्रीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या औषधी झाडांची पानं, फुलं असं सर्व असतं। तर यांचा सुवास सुद्धा अगदी छान येतो, कारण यामध्ये गुगल, कापूर, त्याचबरोबर आपली जी धूप असते तर ती सुद्धा बारीक करून मिक्स केलेली असते। तर तुम्ही तीही आणू शकता, अगदी कमी किमतीत मिळून जातं। आणि तुम्हाला जर शक्य नसेलच तर तुम्ही फक्त तेजपत्ता, कापूर, त्यामध्ये फुलांच्या पाकळ्या, थोडंसं एक खोबऱ्याचा तुकडा, तूप असं सगळं मिक्स करून ते जरी तुमच्या घरामध्ये जाळलं तरी पण तुमचा होम हवन होऊ शकतो। फक्त त्यासाठी तुम्हाला मंत्र म्हणावे लागतील। तर तुम्ही मोठ्या स्वरूपात करा किंवा लहान स्वरूपात, पण तुम्हाला होम हवन करताना मंत्र हे म्हणायचेच आहेत। तर मी तुम्हाला हवन सामग्रीमध्ये काय काय असतं ते सुद्धा सांगितलं, त्याचबरोबर समिधा म्हणजे काय असतं तेही सांगितलं। आता जो काही यज्ञ तुम्ही घेणार आहात, जे काही भांडं तुम्ही घेणार आहात, आता पत्र्याचं किंवा तांब्याचं घेतलं तर त्यामध्ये शक्यतो माती टाकण्याची गरज पडत नाही, पण मी इथे टाकलेली आहे, कारण जेणेकरून यज्ञ करताना जे काही साईडने ते भांडं काळं होतं तर ते कमी प्रमाणात होतं, नंतर आपल्याला स्वच्छ करायला ते सोपं जातं। तर तुम्ही सुद्धा जे काही भांडं घ्याल त्यामध्ये तळाला थोडीशी स्वच्छ अशी माती टाकून घ्या आणि यज्ञाच्या सर्व बाजूंनी तुम्हाला हळदी कुंकवाची बोटं लावून घ्यायची आहे। एका बाजूला म्हणजे कोणत्याही एका बाजूला तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढू शकता। ही सर्व तयारी करताना तुम्ही हे पण बघितलं असेल की मी सुरुवातीला संकल्पसुद्धा केला होता। तुम्ही सुद्धा एक ताट घ्यायचं आहे, डाव्या हाताने उजव्या हातावर 3दा किंवा 5दा पाणी सोडायचं आहे। ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम गोविंदाय नमः, ओम वासुदेवाय नमः असे मंत्र म्हणायचे। आणि त्यानंतर तुम्ही ते संकल्प केलेलं पाणी होम हवन झाल्यानंतर एखाद्या झाडाला घातलं तरी सुद्धा चालेल। तर यानंतर काय करायचं आहे, ज्या यज्ञकुंडामध्ये आपण माती पसरवून ठेवलेली आहे त्यावर सुरुवातीला 2-3 कापूर वड्या ठेवायच्या। त्यानंतर तुमच्याकडे जर लोबान असेल तर तोही ठेवू शकता। हे सगळं आपल्याला हे जे साहित्य आहे ते पेट घ्यावं म्हणून ठेवायचं असतं। तसं हवन सामग्रीमध्ये तुम्हाला कापूरवडीसुद्धा मिक्स केलेली असते, पण मग सुरुवातीला आपण 1-2 कापूरवड्या ठेवायच्या, जेणेकरून तो यज्ञ आहे तो चांगला पेट घेईल। यानंतर हवन सामग्रीसुद्धा त्याच्यावर पसरवायची आणि यज्ञ जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। यानंतर 2-3 समिधा चौकोनी किंवा त्रिकोणी आकारामध्ये तुम्ही लगेच या कापूरवड्यांवर ठेवून द्यायच्या आहे। आणि सुरुवातीला थोड्या पातळ पातळ समिधा तुम्ही ठेवल्या तर मग त्या व्यवस्थित पेटसुद्धा घेतील। नंतर ज्या थोड्या यज्ञ चांगला पेटला की ज्या थोड्याशा जाड आहेत समिधा त्या तुम्ही नंतर वरून थोड्या थोड्या करून ठेवू शकता, जेणेकरून आपण मंत्रसुद्धा म्हणत राहायचे आणि या समिधांची आहुतीसुद्धा देत राहायची। अधूनमधून तुम्ही हवं तर यावर साजूक तूपसुद्धा टाकत राहायचं। त्यासाठीच घरच्या सर्वांनी जर यज्ञ करण्यासाठी बसलं तर चांगलं राहील, त्यांना सुद्धा त्याचा चांगला फायदा होईल। आणि घरातल्या सर्वांनी मिळून आहुती दिल्या तरी सुद्धा चालतं, म्हणजे प्रत्येकाने थोडा वेळ बसायचं आणि जो समिधा देतोय तोपर्यंत बाकीच्यांनी साईडला हात जोडून बसलं तरी सुद्धा चालतं। आता मी तुम्हाला हवनाचे अगदी सोपे सोपे मंत्र सांगते, ते मंत्र तुम्ही म्हणत राहायचे आणि आहुती सुद्धा देत राहायच्या। समजा एक जण मंत्र म्हणतोय तर बाकी बसलेल्यांनी स्वाहा असं म्हटलं तरी सुद्धा चालतं, किंवा मग एकटेच बसले असाल तर संपूर्ण मंत्र आणि स्वाहा सुद्धा तुम्ही पुढे म्हणू शकता। तर सर्वात प्रथम आपल्याला म्हणायचं आहे ओम अग्नेय नमः स्वाहा, ओम गणेशाय नमः स्वाहा, ओम गौरीयाय नमः स्वाहा, ओम नवग्रहाय नमः स्वाहा, ओम दुर्गाय नमः स्वाहा, ओम महाकालिकाय नमः स्वाहा, ओम हनुमते नमः स्वाहा, ओम भैरवाय नमः स्वाहा, ओम कुलदेवताय नमः स्वाहा, ओम स्थानदेवताय नमः स्वाहा, ओम ब्रह्माय नमः स्वाहा, ओम विष्णुवे नमः स्वाहा, ओम नमः शिवाय नमः स्वाहा, ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा, स्वधा नमोस्तुते स्वाहा। त्यानंतर म्हणायचं आहे ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। त्यानंतर पुढे परत म्हणायचं आहे स्वाहा। परत आपल्याला जो महामृत्युंजय मंत्र आहे तो सुद्धा म्हणायचा आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षी यमामृतात।
तर त्यानंतर पुन्हा पुढे आपल्याला स्वाहा म्हणायचं आहे, म्हणजे जो कोणता मंत्र तुम्ही म्हणाल त्यापुढे स्वाहा म्हणत राहायचं आहे। अशा पद्धतीने सर्व आहुती देऊन झाल्यानंतर सगळ्यात शेवटी जी आहे ती आपल्याला खिरीची आहुती द्यायची आहे। अष्टमीचा जो नैवेद्य असतो खीर पुरीचा, तर सर्वात शेवटी आपल्याला गोड पदार्थाची आहुती द्यायची असते। तर अष्टमीला आपण खीर बनवलेलीच असते, त्यामुळे 1-2 चमचे खीर तुम्ही या यज्ञामध्ये टाकू शकता, किंवा मग तुम्ही पेढे वगैरे किंवा काही मिठाई आणली असेल तर ती सुद्धा टाकू शकता। बरेच जण अख्खा जो नारळ असतो किंवा खोबऱ्याचा जो डायरेक्ट गोटा मिळतो जो कट केलेला नसतो तर तो सुद्धा टाकतात, किंवा मग डायरेक्ट एखादी खोबऱ्याची वाटीसुद्धा आपल्याला टाकता येते। पण कधी काय होतं की आपला जो यज्ञ आहे तो छोट्या स्वरूपाचा असतो आणि आपल्या घरामध्ये लहान मुलं बाळंसुद्धा असतात, आणि त्यामुळे जास्त मोठा यज्ञ करणं थोडंसं रिस्की असू शकतं। त्यामुळे तुम्ही 1-2 चमचे एक गोड पदार्थाची खीरसुद्धा यामध्ये टाकू शकता। त्याचबरोबर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा जो 9 मंत्र आहे तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता। सर्वात शेवटी जेव्हा यज्ञ पूर्ण होतील, त्याचा तो धूर तयार होईल, तेव्हा काय म्हणायचं? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पुण्य मुदच्यते पुण्यस्य पूर्णमादाय पूर्णमेल विशिष्यते स्वाहा। आणि अशा पद्धतीने आपला होम जो आहे तो पूर्ण होतो। त्यानंतर तुम्ही देवीच्या समोर तुमच्या यथाशक्तीनुसार दक्षिणा ठेवू शकता, किंवा ही जी दक्षिणा आहे तुम्ही एखाद्या गोरगरिबाला सुद्धा दान करू शकता, किंवा मग तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही काहीतरी वस्तू घेऊन किंवा अन्नदानाच्या स्वरूपात कुणाला तरी द्या। म्हणजेच काय, यज्ञ जेव्हा आपण करतो तेव्हा कुणाला ना कुणाला किंवा देवीसमोर का होईना आपल्याला काही रुपये दक्षिणा म्हणून ठेवायची असते। यानंतर देवीला तुम्ही क्षमायाचना करू शकता। हवन करताना तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्यासाठी सुद्धा क्षमायाचना करू शकता। देवी आई मोठ्या मनाने आम्हाला माफ कर, आम्ही तुझी मनोभावे सेवा यापुढे सुद्धा अशीच चालू ठेवू आणि तुझा आशीर्वाद आमच्यावर कायम राहावो यासाठी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे। आणि हा जो होम आपण करतो यामध्ये इतक्या औषधी वनस्पतींचा वापर असतो किंवा कापूर जो असतो, तर यामुळे काय होतं, आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी असते ती कायमस्वरूपी निघून जाते। याच पद्धतीने तुम्ही 8 दिवसातून 15 दिवसातून किंवा पौर्णिमा अमावस्या किंवा जे सणवार असतात त्यावेळेस सुद्धा तुम्ही होम हवन करू शकता। याचे तुम्हाला खूप चांगले फायदे मिळतील। तर तुम्ही सुद्धा येत्या अष्टमीला किंवा नवमीला या पद्धतीने होम हवन करा। मंत्र जे आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओचा जो कमेंट्स बॉक्स आहे त्यामध्ये पहिलीच कमेंट माझी असेल आणि तिथे मी तुम्हाला पिन करून हे सगळे मंत्र देते। आणि तुम्हाला जर तिथे बघणं शक्य झालं नाही किंवा तुम्ही दुसरीकडून कुठेतरी हा व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला कमेंट्स बॉक्स दिसत नसेल, तर मग तुम्ही जेव्हा होम हवन कराल तेव्हा हा व्हिडिओ जरी लावून ठेवला जिथून मंत्रांचा भाग आहे, तर तो जरी लावून ठेवला त्यानंतर तुम्ही आहुती देत राहिलात तरी पण चालणार आहे। तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने होम हवन कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे। आणि सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला हे सगळं साहित्य मिळालं नाही, तुम्ही फक्त कापूर, तमालपत्र, फुलांच्या पाकळ्या, तूप आणि थोडासा खोबऱ्याचा तुकडा एवढं वापरून जरी होम केला तरी सुद्धा चालतो। तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला यातला जो मंत्र आहे ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कृपालिनी तो सुद्धा म्हणायचा आहे। आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला जो महामृत्युंजय मंत्र आहे ओम त्र्यंबकम यजामहे तो सुद्धा म्हणायचा आहे। तर अशा पद्धतीने छोट्या किंवा कमी मंत्रांमध्ये सुद्धा तुमचा होम पूर्ण होऊ शकतो। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद।